आणि आमचे जे नांदेड जिल्ह्याचे स्टाफ आहे त्यांना खूप डेडिकेशन, असं सर्व क्रेडिट जे आम्ही सांगत आहोत असा नाही की आमचे कार्यकालात झालेला आहे. हा मी क्रेडिट एक औचित्य धरून आमचे स्टाफ आणि आमचे ऑफिसर्स ला एक अप्रिशिएट करत आहोत की त्यांनी मागच्या एक वर्ष काही डिफिकल्ट पिरियड पण आला होता, जसा की परभणीच्या इन्सिडेंट होता, त्यांची इथे काय होणार, तसेच मराठा प्रोटेस्ट खूप पीकवर होता. आम्ही 2 इलेक्शन, वन टाइम वन इलेक्शन जसं म्हणतो ते बाय इलेक्शन तसेच विधानसभा इलेक्शन दोन्ही इथे केला. रामनवमी सण उत्सव असो किंवा ईद ए मिलाद असो, ईद असो किंवा बाबासाहेबांची जयंती, असा सर्व सण उत्सव लार्जली नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व 36 पोलीस स्टेशन, 56 पोलीस स्टेशन मध्ये लार्जली आपण शांततापूर्वक केलेला आहे. त्याबद्दल आमचे जे एकदम स्टाफ आहे त्यांची मी आज कौतुक करतो. त्यांनी खूप डेडिकेटेड वे मध्ये कसा एक नांदेड जिल्ह्याची जबाबदारी घ्यायची आहे आणि कसा सिनियर ऑफिसर्सला सपोर्ट करायचे आहे, तर त्यांनी खूप चांगली भूमिका ठेवून डिफिकल्ट पिरियड मध्ये सुद्धा ऑनरशिप घेऊन, जे म्हणतो आपण जबाबदारी घेणे, त्यांनी जबाबदारी घेऊन की हा सण उत्सव आमची पोलीस स्टेशन मध्ये चांगली झाली पाहिजे. एकदम इस्लामपूर, मांडवी असा सुदूर पोलीस स्टेशन पासून सिटी मध्ये हा सर्व पोलीस स्टेशन स्वतः जबाबदारी घेऊन, मला वाटतं सुपरविजन एक गोष्टी असतो, त्यांची महत्व फक्त 5 ते 10% आहे. 90% जबाबदारी पोलीस स्टेशन आणि त्यांचे स्टाफ ऑफिसर्स असतो. हा सर्व क्रेडिट जे आम्ही चांगला फिगर तुम्हाला देणार, यामध्ये सर्व क्रेडिट 90% जे नांदेड पोलीस ची एक डेडिकेटेड मॅन पॉवर आहे आणि त्यांनी मला सहकार्य केलेला आहे असा आहे. तर त्याबद्दल मी एक आजची औचित्य धरून सर्वांना बाय ओपन हार्ट, आमचे एलसीबीची टीम, डीएसपीची टीम, काही आमचे अधिकारी बदलून पण गेलेला आहे. डीएसबी मध्ये पीएसआय अमोल गुंडे होता, ते बदलून आता एपीआय झाला, अमरावती क्षेत्र गेलेला आहे. ते शिंगणकर साहेब होता, त्यांनी पण चांगला काम केलेला होता. तसेच